पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्यामध्ये राज्यातील पूरस्थिती संदर्भात तासभर चर्चा झाली। पंतप्रधान मोदींना पूरस्थिती संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे। एनडीआरएफच्या मदतीने भरीव निधीची मागणी केली। पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासन दिलं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता निश्चितपणे करू असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलं आहे। राज्यातल्या अतिवृष्टीबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोदींसोबत तासभर चर्चा केली आहे। जास्तीत जास्त मदत करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तर कर्जमाफीच्या आश्वासनांचीही पूर्तता करू असंही फडणवीस म्हणाले। माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे। आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या। तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच। आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरण्याखेरीज राहणार नाही। जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे। आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे, त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं हे आमची प्रायोरिटी आहे। काल फडणवीसांनी मुंबईमध्ये अमित शहांची भेट घेत अतिवृष्टीबद्दल निवेदन दिलं होतं। त्यानंतर बीड, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात जात शेतकऱ्यांची त्यांनी विचारपूस केली। शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातनं मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती। त्यावर जे पीएम केअर फंडाचा एक पैसा खर्च करू शकले नाहीत त्यांनी शिकवू नये असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय। पंतप्रधानांनी सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये। तो फंड सीएजीच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं। उद्यापासून सोलापूरमधील पूरग्रस्तांना धान्याचं वाटप केलं जाणार आहे। पूरग्रस्त भागामध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहूचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू वाटप होणार। सांगोल्यातून 30 टन चारा आणला, उद्या सांगलीतूनही चारा आणणार। इतर जिल्ह्यातून सोलापुरात 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला उद्या परवा पावसाचा रेड अलर्ट आहे। माढा, मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूर स्थितीची शक्यता। नागरिकांनी पुढील 2 दिवस बाहेर पडू नये, आमच्या संपर्कात राहावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे। प्रति कुटुंबाला 10 किलो मोफत तांदूळ आणि 10 किलो मोफत गहूचा आदेश आम्ही दिला आहे। ते आज रात्री किंवा उद्या सकाळी पासून आम्ही कुटुंबाला वाटप करणे सुरू करू। कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही। आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात
अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय. आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धतीने या आठवड्यात 10 दिवसात पडला पाहिजे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं. असं असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण गुज्जार मात्र नाच गाण्यामध्ये व्यस्त होते. नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरला. टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. दरम्यान नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले. आंदोलनाच्या वेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची देखील झाली. धाराशिवमध्ये भीषण पूरस्थितीनंतर लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. दुसरीकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यात व्यस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त होतोय. कीर्ती किरण पुजार असं या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा हा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी देखील कलावंतांसह या कार्यक्रमात डान्स केला. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे. 24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्याच दिवशी सायंकाळी एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यातील प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच बेजबाबदार वर्तन केल्यानं सामान्य नागरिकांनी प्रशासनाकडून कोणती अपेक्षा ठेवायची असा सवाल उपस्थित होतोय. डान्स करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. प्रतिकात्मक खुर्चीचं पूजन करून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी यावेळी शेतकऱ्यांना रोखलं. याच वेळी पोलीस आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली. चौकशी करू त्यांची. त्यांचा पूर्ण रिपोर्ट मागितला डिव्हिजनल कमिशनरकडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई करू. अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे. अशा कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही. फक्त धाराशिवचे जिल्हाधिकारी नाही, कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने असं वागणं योग्य नाही. कारवाई होणार का? नाही, 100% आम्ही त्याबाबत निश्चितपणे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. अशा पद्धतीनं जिल्ह्याचे प्रमुख असणारे आणि जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी असणाऱ्या व्यक्तीकडनं जर असं असंवेदनशीलतेचं दर्शन घडत असेल तर निश्चितपणे त्याची जी काही शिक्षा आहे ती निश्चितपणे त्यांना मिळाली पाहिजे. अमरावतीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफ्यावर सोयाबीन फेकलं तर सोलापुरातील कारी गावात कोगावलेंचा ताफा रोखण्यात आला. हेक्टरी 50,000ची मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. स्वागतानंतर काँग्रेसच्या वतीनं घोषणा. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. हातात बॅनर आणि गळ्यात काँग्रेसचं उपरणं घेत काँग्रेस कार्यकर्ते रवींद्र चव्हाणांच्या ताफ्याला आडवे गेले. अनिल
पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातात सोयाबीन होतं. रवींद्र चव्हाणांच्या ताफ्यामध्ये भाजप खासदार अनिल बोंडे यांची ही गाडी होती. या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकून मारलं. अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये काँग्रेसला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. दुसरीकडे भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही काळासाठी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी झाली. भारतीय जनता पार्टीच्या भाजप कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांचं स्वागतही केलं. स्वागतानंतर काँग्रेसच्या वतीनं घोषणा. सोलापुरातील कारी गावात मंत्री भरत गोगावलेंचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची टिंगल लावली का असं म्हणत एका शेतकऱ्यानं संताप व्यक्त केलाय. गोगावले शेट आमच्या इथं त्या तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. 8,500 ने 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात. काढायला 6,000 रुपये भाव आहे. शेतकरी टिंगल लावली काय? करू द्या इथं त्यांनी घोषणा 50,000 रुपये हेक्टरची. भरत गोगावलेंनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या घराला सुद्धा भेट दिली. यावेळी एका महिला शेतकऱ्यानं टाहो फोडला. आत्महत्या केलेली आणणार आहेस का तू रडून काय? आता आम्ही आलोय ना, आम्ही आता बघतो ना. आणि आता पाहूयात अतिवृष्टी संदर्भातल्या दिवसभरातल्या 5 मोठ्या घडामोडी. राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा स्थगित झालाय. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी नसल्यानं हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. अतिवृष्टीच्या पाहणीसाठी राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होते. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात 11 ऑक्टोबरला मोर्चा काढणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. मदत पोहोचली नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचंही ठाकरेंनी आधीच स्पष्ट केल्याचंही राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं, मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये दिवाळीच्या आधी, आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, बहुतेक 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठवाड्यावरील पुराचं संकट दूर करण्यासाठी अंबाबाईला साकडं घातलं. पूरग्रस्त नागरिकांचं नुकसान भरून देण्याची ताकद आई अंबाबाईनं सरकारला द्यावी असंही मुश्रीफ म्हणाले. ज्या काळात ज्या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला. त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा, आई तुळजाभवानीचा जो कोप आहे तो तुळजाभवानीनं कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. त्यामध्ये सांजखेडा गावात उदय सामंतांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधलाय. तर काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून पूरस्थितीची माहिती घेतली आहे. ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना दम दिला. रस्त्याचं काम पूर्ण होत नसेल तर निलंबित करेन, मार्च पर्यंत पूर्णपणे काम करा असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. तर ठाण्याच्या डीपीडीसी बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नाराजी देखील पाहायला मिळाली.
या पहिला डोंगरे कोण आहे तो त्याला पहिला सस्पेंड करतो आज पूर्णपणे. आणि तुम्हाला पण तुम्ही ऍक्शन पुढे नाही, तुम्ही जर काम करून वेळेवर नाही घेतलं तर तुमच्यावर कारवाई होईल. तुम्ही जबाबदारीने सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जबाबदारीने त्या लोकप्रतिनिधींशी बोलत जा. यापुढे आता जे काम करायचं आहे ते वेळेमध्ये पूर्ण करून घेणे, जे पॅनल खराब झालेले आहेत ते पॅनल पुन्हा रिप्लेस करून घेणे, ही जबाबदारी कुणाची आहे? आपली आमची आहे.